करावं. एकनाथजी शिंदे. शिवसेना, 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 शिवसेना. आवाज कमी आहे, दोन्ही हात वर करून शिवसेना. महिलांचा आवाज तरी जोरदार पाहिजे. लाडकी बहीण ना, शिवसेना, शिवसेना. कोळी समाजाचे अध्यक्ष देवानंद भोईर साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी आपल्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेला सपोर्ट करणार आहेत. आणि ऐकूया एकनाथजी शिंदे साहेब यांना. मंचावरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, छत्रपती प्लीज मागे. शिवाजी महाराज की. भूमिपुत्र आपला कोळी समाजाचा अध्यक्ष देवानंद भोईर यांचा आज प्रवेश झालाय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भाऊ कमी आहेत, पण भाऊ आपले पाठीराखे आहेत. बिलकुल आपलं देखील मनापासून स्वागत करतो. आणि लाडक्या बहिणींची संख्या 90% आहे. अरे पूर्वी सभेला आपण टाइम वेळ बघितला तर स्वयंपाक करायचा आहे, पाणी भरायचं आहे. आता काही सांगत नाहीत, सगळ्या सभेला झाडून येतात. याबद्दल लाडक्या भावाच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत. आणि मी हेही सांगतो, ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. आणि म्हणून मी बघितलं विधानसभेमध्ये अशाच लाडक्या बहिणींचा मोहोळ पाहिलं, नगर परिषदेमध्ये मोहोळ पाहिलं. आणि नगर परिषद देखील काही लोक म्हणत होते शिवसेना ठाण्यापुरती आहे, पण शिवसेना चांदा ते बांदा पर्यंत पसरली. आणि 62 नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आले. इतिहास झाला. विधानसभेत देखील 80 जागा लढवल्या आणि 60 जागा आपण जिंकलो. एक इतिहास घडला. आणि म्हणून तोच पुन्हा इतिहास महापालिकेत घडवायचा आहे ना आपल्याला. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये पुन्हा इतिहास घडवायसाठी आज तुम्ही इकडे एकत्र आलेला आहात. मी कामामध्ये जात नाही. खासदारांनी कामाचं सांगितलंय, काय काय केलेलं आहे. आणि शिवसेना काम करणारी आहे. मी मुख्यमंत्री असताना किती निधी दिला तो मी तोंडून सांगत नाही. मी ह्या हाताने दिलेलं या हाताला सांगत नाही. परंतु कल्याण लोकसभेमध्ये शेकडो हजारो कोटींचा निधी लोक कल्याणासाठी, विकास कल्याणासाठी आला. याचा आनंद मला आहे, याचं समाधान मला आहे. हे चक्की नाकाचा रस्ता बघितला मी. खड्डे 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 खड्डे, बापरे, एवढे खड्डे खड्डे होते की आपल्याला खड्ड्यात रस्ता का रस्त्यात. आता काय झाला की नाही तो रस्ता? झाला. काय ऐतिहासिक रस्ता होता तो. आणि म्हणून असे अनेक रस्ते कॉन्क्रीटचे झाले. कल्याण पूर्व मध्ये विकासाची गंगा आली. याचा आनंद मला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांना, तुमच्या कल्याण पूर्वमध्ये पाणी आहे ना, पिण्याचं पाणी आहे का नाही आहे? कमी असेल तर आणखी द्यायचंय. पण तुम्हाला पुन्हा मला वाटतं कल्याण पूर्वमध्ये शिवसेनेचे सगळ्यात जास्ती नगरसेवक आहेत. सगळ्यात जास्त नगरसेवक कल्याण पूर्वेत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी येत्या 15 तारखेला विरोधकांना पाणी पाजण्याचं काम तुम्ही करणार आहे. 16 तारखेला फटाके फोडवायचे आहे, गुलाल उधळायचा आहे. मग तुम्ही तयारीला लागलेला आहात.
निश्चय केलाय, संकल्प केलाय. आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय, तुम्हाला एवढंच सांगायला आलोय, फक्त 15 तारखेला मतदानापुरतं मर्यादित नाहीये. या कल्याण डोंबिवली, या कल्याण पूर्वेचा एक विकासाचा फैसला करण्याचा तारीख आहे 15 तारीख. विकासाचा फैसला नुसतं मतदान नाही, या कल्याणमध्ये असलेले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढे चाललोय. बाळासाहेबांचे विचार, आनंदीगे साहेबांची शिकवण घेऊन पुढे चाललोय. 80% समाजकारण, 20% राजकारण, हे आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून 2.5 वर्षात तुम्ही मुख्यमंत्री म्हणून माझं काम पाहिलं. मला वाटतं 2.5 वर्षात हा तुमचा एकनाथ शिंदे 2.5 तास तरी नीट झोपला नसेल. मला लोक विचारतात तुम्ही झोपता कधी. मी म्हणालो मी झोपा काढायला नाही, लोकांच्या झोपा उडवायला आलोय. माझा जन्म झालाय, या लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही मी, परंतु या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झाला. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करणं हेच माझं काम आहे, हेच माझं कर्तव्य आहे, हीच माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो, अरे प्रॉपर्टी, संपत्ती, मालमत्ता किती कमावली, यापेक्षा तुम्ही माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि ते तुमच्या एकनाथ शिंदेने कमवलंय. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जातो, माझ्या लाडक्या बहिणी, भाऊ, ज्येष्ठ आतुरतेने वाट पाहत असतात. 10 वाजेपर्यंत सभेला थंडीमध्ये बसलेल्या माझ्या बहिणी मी पाहिल्या, माझे भाऊ मी पाहिले. याचा आनंद मला आहे. मी 2.5 वर्षात केलेल्या कामाची पोच पावती लोक देत आहेत. मला याचा आनंद आहे. गेल्या 3.5 वर्षात, 2.5 वर्षात पहिली इनिंग झाली, दुसरी इनिंग देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आम्ही टीम म्हणून काम करतोय. आमचा अजेंडा विकास, आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा सत्ता नाही. आमचा अजेंडा ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणं आपला अजेंडा आहे, त्यांच्या समस्या सोडवणं आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो. आणि म्हणून लोक विश्वास ठेवतात. किती लोक काय येत आहेत आज, ज्याने आरोप प्रत्यारोप टोमणे सगळं 2.5-3.5 वर्ष तुमच्या एकनाथ शिंदेला पाण्यात पाहिलं का. एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ नये, एक शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री होऊ नये का. का जळजळ, का मळमळ, का पोटदुखी, का द्वेष, एवढा द्वेष. झोपता उठता स्वप्नात देखील एकनाथ शिंदे काय केलं आम्ही. आणि म्हणून तुम्ही जेवढे टोमणे माराल, तुम्ही जेवढे आरोप कराल, तुम्ही जेवढ्या शिव्या शाप द्याल, तेवढ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनता माझ्या पाठीशी उभी राहील. आणि म्हणून ही जनता जोपर्यंत माझ्या बरोबर आहे तोपर्यंत मला कसली चिंता नाही. हे प्रेम तुमचं आहे, माझ्या लाडक्या बहिणींचं प्रेम आहे, भावांचं, शेतकऱ्यांचं, सगळ्यांचं प्रेम आहे. हे प्रेम कमवायला भाग्य लागतं, ते मी कमवलंय. आणि म्हणून विकास हाच आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा बँड वाजवायचा ना, बँड नाही, बँड, पूर्ण बँड वाजवायचा आहे. आता वाजलेलाच आहे. नगर परिषद वाजलाय. मी बघितलं महाविकास आघाडीचं कोणी नव्हता प्रचारामध्ये. मला गेलं कुठं. त्यांनी पराभव मान्य केला, पराभव त्यांनी स्वीकारला की आता या निवडणुकीत आपण काही जिंकत नाही. आणि म्हणून ज्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, जनतेने त्यांना वाऱ्यावर सोडलं. का जे घरी बसले त्यांना कायमचं घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. आणि म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागच जनता उभी राहते. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं. माझ्यात पाहिले बदल तुम्ही. मला मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर पण बघितले, मुख्यमंत्री झाल्यावर पाहिले, त्यानंतरही आज बघताय मी जो आहे तसाच आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय. कालही कार्यकर्ता, आजही कार्यकर्ता, उद्याही
कार्यकर्ता म्हणून काम करणार. आणि म्हणून तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करायचं. एकनाथ शिंदे बनून काम करायचं. एकनाथ शिंदेने एवढं काम केलंय, या महाराष्ट्रासाठी एवढे निर्णय घेतलेत, हे निर्णय घराघरात पोचवण्याचं काम तुम्ही करायचं. आणि म्हणून शिवसेना घराघरात गेली पाहिजे. शिवसेना लोकांच्या मनामध्ये पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांना करायचं आहे. मी एवढंच सांगेन, हे सर्व कार्यकर्ते आपल्याला विजय मिळवून देतात. या व्यासपीठावर एवढं सगळं व्यासपीठ भरलेलं आहे. हे सगळं व्यासपीठ, हे सगळे उमेदवार, हे सगळे लोक, हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांची निवडणूक आता नेत्यांनी लढायची आहे. आमदारकी झाली, खासदारकी झाली, आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि म्हणून हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला महत्वाची आहे. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काही लोक एकत्र येतात, आता म्हणतात हिंदुत्वासाठी, मराठी माणसासाठी एकत्र आलो. काय केलं तुम्ही? खासदारांनी सांगितलं एक तरी काम दाखवा, एक तरी काम दाखवा, नाही तर हा एकनाथ शिंदे तुम्हाला काय केलं ते दाखवतो, काय केलं ते सांगेल. मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी कधी खुर्चीसाठी तडजोड शिवसेना करणार नाही. तुम्ही जेव्हा हिंदुत्वाची तडजोड, बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा केली, त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. या राज्यामध्ये सरकार टांगा पलटी, घोडे फरार करून टाकले. आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं. कारण महाराष्ट्रातल्या जनतेला हे बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेणारा पक्ष पाहिजे. आणि म्हणून दररोज लोक येतात. आज देखील आपला देवानंद भोई सारखे हजारो कोळी बांधव शिवसेनेमध्ये सामील झाले. माझ्या लाडक्या कोळी बहिणी तिकडे उभ्या आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो, आपलंही मनापासून अभिनंदन करतो. हा सिलसिला जारी आहे. खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो, दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी करा. तुम्ही एकनाथ शिंदेची रेष पुसू शकत नाही. तुम्ही एकनाथ शिंदेचं खच्चीकरण करू शकत नाही. जनता माझ्या सोबत आहे. महाराष्ट्रातली जनता कामासोबत आहे. तुम्ही देखील, मी आपल्याला सांगतो, काही लोकांना मराठी म्हणून आठवला, परंतु ज्यांनी मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर फेकून दिलं, कुठं गेले? कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, इकडे नाला सोपारा, वसई, विरार, त्या लोकांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मी क्लस्टर योजना करतोय. आणि इथं क्लस्टर योजना सुरू झाली आहे. बेतुरकर पाड्यामध्ये उमेश बारगावकर उमेशच्या इथं झाली आहे ना चालू. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, क्लस्टर योजना घरांचं स्वप्न बाळासाहेबांचं स्वप्न होतं, ते पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आपल्याला देतो. आणि म्हणून या ठिकाणी अनेक कामं आहेत. खासदारांनी मग यू टाईप रस्ता आहे, बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे, काँक्रिटीकरण आहे, कल्याण पूर्व पश्चिमला जोडणारा उड्डाणपूल आहे, शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, नेवाळी चक्की नाका 100 कोटीचा रस्ता आहे, खानदेश भवन, कुठे गेला? खानदेश भवन, मराठा कुठला भवन? मराठा भवन. काय काय पाहिजे तुम्हाला? विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही. नगर विकास विभाग तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. आणि म्हणून नगर विकास विभाग एकनाथ शिंदेकडे आहे. म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून शेकडो करोडो रुपये आपण विकासासाठी दिले. आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकास कामं झाली. आणि म्हणून आता एकच सांगतो मी, ही या ठिकाणी विधानसभा जिंकलो, 65 नगराध्यक्ष जिंकलो आणि कल्याण. आणि एकच सांगतो, आता पण अभी भी गली गली में एक किशोर, कल्याण डोंबिवली में होगा सिर्फ महायुति का महापौर. आणि म्हणून यासाठी तयारीला लागा, संकल्प करा. आणि जाऊ दे, आता टिंगल करणारे अडकले सिंगल आकड्यावर, अडकले ना,
आपण गेलो पुढे टिंगल करत राहा, आरोप देत राहा, शिव्या देत राहा. आपण त्याच्याकडे कामाने उत्तर द्या. मी नेहमी सांगतो, आरोपाने उत्तर एकनाथ शिंदे नाही देणार, टीकेला टीकेने उत्तर देणार नाही, तर कामातून उत्तर देणार. आणि म्हणून काम बोलताय, लोक म्हणतात ना काम बोलताय, आणि म्हणून काम करणारे लोक आपण आहोत. सत्तेसाठी कोणी एकत्र येले, सत्तेसाठी खुर्चीसाठी आलेत हे लोकांना माहित आहे. आणि म्हणून आज त्यांची अवस्था काय, आज लोकांना विसरले, कार्यकर्त्यांना विसरले, जनता त्यांना विसरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपल्याला एवढंच आहे की काम केलं पाहिजे. एक स्ट्राईक रेट आपला जबरदस्त आहे. लोकसभेत स्ट्राईक रेट, विधानसभेत स्ट्राईक रेट, नगर परिषदेमध्ये स्ट्राईक रेट आपल्या सगळ्यात मोठा होता. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की खोट्या लोकांच्या माती गोठा ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. स्वार्थासाठी एकत्र आलेल्या लोकांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काही लोक हरले की तुला हे फोटोसाठी हरले की म्हणतात ईव्हीएम खोटा आहे, निवडणूक आयोगावर आरोप करतात, मतदार यादीवर आरोप करतात, कोर्टावर आरोप करतात, पण जिंकले की आरोप करत नाहीत. आणि म्हणतो ना आपण, नाचता येईना अंगण वाकडे अशी म्हण आहे ना, म्हणजे काहीतरी कारण द्यायला पाहिजे. हरण्याचं कारण अगोदरपासून तयार करतात ते. पण मी सांगतो, एकनाथ शिंदे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन देणार आहे. आणि म्हणून शब्दाला किंमत आहे. जे शब्द देतो तो पाळतो. आणि म्हणूनच मी नेहमी सांगतो, बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासन आपल्या दारी मुख्यमंत्री असताना मी घेऊन गेलो. काय पूर्वी योजना नव्हत्या, लाभ नव्हते, लाभार्थी नव्हते, सगळं होतं, परंतु कटकट नको, चक्रा नको, त्रास नको म्हणून योजनांचा लाभ लोक सोडून द्यायचे. पण शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. अशा मैदानामध्ये ट्रॅक्टर, ट्रेलर, पॉवर टिलर, ड्रोन सगळं साहित्य आपण द्यायचो, वाटायचो लोकांना एका छताखाली. 4 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. अशा अनेक योजना आपण केल्या आणि अशा अनेक योजना केल्या. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 232 आमदार महायुतीचे निवडून दिले. आपण देखील मागे उभा राहिलात. माझ्या लाडक्या बहिणीने चमत्कार केला. खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवला, घरी पाठवलं, सगळ्यांनी मंत्रीपद वाटून घेतली, सगळं सरकार बनवलं. म्हणाले याला आतमध्ये घाला, त्याला आतमध्ये घाला, याला बर्फावर झोपवा. तुम्ही सगळ्यांना घरी झोपून टाका. माझ्या लाडक्या बहिणींना म्हणून मी धन्यवाद देतो की लाडक्या बहिणींनी एकदा ठरवलं की बरोबर ठरवलं. म्हणून या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये देखील माझी तुम्हाला विनंती आहे की यांना, ज्या लोकांनी तुमच्या योजना बंद करण्यासाठी जे पाप केलं, जो विरोध केला, जे कोर्टात गेले, पण तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे योजना ते बंद करू शकले नाही. आणि मी आपल्याला सांगतो, ही लाडकी बहीण योजना कुणाचाही माईकाला आला तरी सुद्धा ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तुम्हाला आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. मी जे बोलतो ते करतो, तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून ही योजना अतिशय लोकप्रिय झाली. का देऊ नये? का माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये थोडा आधार द्या, का देऊ नये? माझ्या लाडक्या बहिणींचं नाव आज आपल्या नावाच्या समोर फक्त वडिलांचं नाव लावत होते. मी मुख्यमंत्री असताना आईचं नाव लावण्याचा निर्णय देखील आपण घेतला. ऐतिहासिक निर्णय झाला. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, तुम्हाला स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार देण्याचं पुण्य मला भेटलं. मी भाग्यवान आहे.
की अशा प्रकारचे निर्णय मला घेता आले. आम्ही टीम म्हणून काम केलं. आताही देखील आम्ही महायुतीचं सरकार टीम म्हणून काम करतोय. महाराष्ट्र सगळ्या आघाड्यांवर पुढे आहे आणि सगळ्या आघाड्यांवर पुढे आहे. देश पुढे जातोय, राज्य पुढे जातंय आणि म्हणून देशात महायुती, राज्यात महायुती, महापालिकेत पण काय पाहिजे मग महायुती. म्हणून आपल्याला विकासाचा अजेंडा चालवायचा आहे, विकास करायचा आहे. या कल्याण पूर्वमध्ये जे रखडलेले सगळे प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचे आहेत. कामाचं मी काय बोलत नाही, सगळं सांगून झालेलं आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगेन की येणाऱ्या 15 तारखेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामं आपल्याला माहीत आहेत. लोकसभेमध्ये केलेली कामं आपण पाहताय. त्यामुळे या निवडणुकीत देखील, या निवडणुकीमध्ये आपण न भूतो न भविष्यते एवढ्या जागा या कल्याण पूर्वमधून देखील शिवसेनेच्या निवडून आणायची आहेत. हे आपल्याला मी सांगायला आलोय, ही विनंती आपल्याला करायला आलेलं आहे. आणि म्हणून गेले शिवसेना जी काय काम करते आहे, शिवसेनेचा अजेंडा विकास, शिवसेनेचा अजेंडा समाजकारण. आणि म्हणून बाळासाहेब नेहमी सांगत होते की कार्यकर्त्याने प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून गेलं पाहिजे. आणि म्हणून ते काम आपण करतो. जिथे संकट तिथे शिवसेना, जिथे आपत्ती तिथे शिवसेना. आपला शिवसैनिक जिथं जिथं आपत्ती येते, पूर येतोय, महापूर येतोय, जेव्हा जिथं जिथं अडचणी आहेत तिथं तिथं आपला कार्यकर्ता धावून जातो. मला सांगा, केंद्रातून मगाशी खासदारांनी सांगितलं, रेल्वेसाठी सगळ्यात जास्ती पैसे या कल्याण लोकसभेमध्ये आले. रिमॉडेलिंग असेल, अनेक जे काही प्रकल्प असतील, हे आणण्याची धमक पाहिजे, पाठपुरावा करण्याची हिंमत पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याला एक विजन लागतं. जो या विजन असणारा, एक दूरदृष्टी आणि विकासाचं विजन असणारा खासदार तुम्ही निवडून दिला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता आपल्याला 15 तारखेला या ठिकाणी 15 तारखेला मतदान आहे आणि कामाची पोचपावती आपल्याला द्यायची आहे. जे काम केलंय त्याची पोचपावती आपल्याला द्यायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आजपासून कामाला लागा आणि सगळ्यांनी संकल्प करा की येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना आपला निर्धार मिळावा आहे. आणि म्हणून निर्धार करा शिवसेना वाढवण्याचा, निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा, निर्धार करा बाळासाहेबांचा विचार जपण्याचा आणि निर्धार करा या कल्याण पूर्व, कल्याण डोंबिवलीच्या प्रगतीचा, या कल्याण डोंबिवलीच्या समृद्धीचा. आणि निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा आणि या महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण ऐकत होतो, संबोधित करत होते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. जोरदार